बीड जिल्ह्यातल्या 4 नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये बीडमध्ये 1, परळीमध्ये 4, धारूरमध्ये 1 आणि अंबाजोगाईमध्ये 4 अशा एकूण 10 जागांसाठी आज ही निवडणूक मतदान होत आहे आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी। मी सध्या बीडच्या या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। खरं जर पाहिलं गेलं तर सकाळपासूनच कडाक्याची थंडी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होती। मात्र कडाक्याची थंडी असतानाही हे सर्व काही जुगारून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जे आहेत इथं रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते कंबर खचून या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जर बघितलं गेलं तर बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। तर बीडमध्ये क्षीरसागर बांधव जे आहेत दोघंही आमने सामने आहेत, त्यामुळे एकंदरीतच अनेक मातबर लोकांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आता उद्या याचा निकाल आहे आणि नेमकं मतदार राजा गुलाल नेमकं कुणाच्या झोळीत टाकेल हे देखील आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।